सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापूर आला आणि या महापुरानंतर ज्यावेळी इथली परिस्थिती मी बघितली त्याच वेळी मी ठरवलं की या दोन शहरांची रचना अशी आहे तिथे वारंवार महापूर येऊन इथल्या जनजीवनावर त्याचा परिणाम होतच राहणार आहे आणि म्हणून याचा काहीतरी परमनंट उपाय काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि मग वर्ल्ड बँकेसोबत आम्ही चर्चा केली आणि राज्यातला पहिला फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट ज्यामध्ये 2 टप्पे त्याचे आहेत, या 2 टप्प्यामध्ये एकूण 4000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत आणि त्याचा पहिला टप्पा हा 500 कोटी रुपयाचा टप्पा की ज्यामुळे आपल्या सांगली शहराला पुरापासून आपण नेहमी करता वाचवू शकू। त्याला आपण केवळ मान्यताच दिली नाही तर आता त्याचं काम देखील आपण सुरू करतोय। 591 कोटी रुपये याकरता आपण उपलब्ध करून दिले आहेत आणि पुढच्या काळामध्ये हे सगळं पुराचं पाणी हे आम्ही जे वाहून जाणारं पाणी आहे हे सगळं शहरामध्ये न येता ते पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागामध्ये वळवण्याचं काम आम्ही करतो। म्हणजे एकीकडे आपल्या शहरांना पुरापासून संरक्षण मिळेल आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला जीवनदान मिळेल। अशा प्रकारचं एक अत्यंत महत्त्वाचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केलंय।